नमस्कार. आज मी बनवते आहे घावणे. आपल्या कोकणात त्याला घावणे म्हणतात, तर साऊथमध्ये त्याला नीर डोसा म्हणतात. त्याच्यासाठी मी 1 वाटी तांदूळ रात्री भिजत घातले आणि सकाळी वाटले. त्याच्यात वाटताना मीठ घातलं. आता मी ह्याचे नीरडोसे बनवते, म्हणजेच घावणे. नंतर मी आधी पहिलं ग्रीस करून घेतलं पॅन आणि त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला पसरायचं आहे. माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे विद्या नावाची, तिने हे मला शिकवले. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ते कुरकुरीत होतात. आता आपल्याला हे आता उलटा परतवायचा नाही आहे, तसाच काढायचा. हा बघा किती छान जाळीदार असा नीर डोसा म्हणजेच घावणा तयार झाला. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. हे बघा तेलाने ग्रीस केलं, त्याला आपण पुन्हा त्याच्यावर पीठ पसरवलं आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आपणास सर्वांस नम्र विनंती आहे, आपण रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असा जाळीवर ठेवून त्याचा फोल्ड करून नंतर आपल्याला तो प्लेटमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे मग ते चिकटत नाहीत एकमेकावर. हे बघा अशा प्रकारे हा पूर्ण जाळीदार नीर डोसा म्हणजेच घावणा तयार झाला. हे घावणे सकाळच्या आपल्याला नाश्त्याला खायला खूप छान, चहाबरोबरही. कोकणात तर हे चहाबरोबर सकाळी खाल्ले जातात. तुम्हाला हे घावणे कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझ्याकडून अशाच रेसिपी करून बघायच्या असतील तर मला कमेंट करून कळवा, म्हणजे मी त्या बनवण्याचा प्रयत्न करेन. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.